नमस्कार मित्रांनो, आपले पुन्हा स्वागत आहे एका नवीन ब्लॉगमध्ये. तर सकाळी सकाळी माझा हनुमान चालीसा पठण वगैरे झालेलं आहे. भुंगाया मी काम करत बसलो होतो आणि साधारणतः 11:30च्या सुमारास मला आहे ना कुत्र्याचा आवाज आला होता. म्हणजे थोडा वेगळा आवाज होता, कुत्र्याचा पण नव्हता तो. तर मग मी बाहेर येऊन बघितलं, तर बाहेर आल्यानंतर बघितलं तर ते कोल्हे होते. तुम्हाला दाखवतो मी तो व्हिडिओ. दाखवतो ते बघा तिथं. हे बघा, हे सर्व कोल्हे. इथून आले होते ते असे, ह्या इथून आले होते आणि तिकडे चाललेले उसामध्ये. आता ते हे बघा. तर हे जे कोल्हे ना, एक थोडा चॉकलेटी कलरचा आहे आणि बाकी थोडे काळसर कलरचे. आणि जे काळसर कलरचे आहे ना, ते थोडे उंच पण आहे आणि थोडी वेगळी शरीर रचना आहे त्यांची, तुम्ही जर नीट बघितलं असेल तर. आणि जो छोटा कोल्हा जो आहे, जो तांबड्या कलरचा आहे, तो थोडा छोटा पण आहे आणि थोडा वेगळा पण आहे दिसायला. असं काय आहे हे तुम्हाला जर माहीत असेल ना, मला कमेंट्स करून नक्की सांगा. पाऊस झाल्यानंतर आहे ना, साधारणतः इतके नारळ आता या पावसाळ्यातच तुटलेले बघू शकता तुम्ही. इतके नारळ पडलेले आणि हे तर हिरवेचे डायरेक्ट. तो असे नारळ पडत असतात, कंटिन्यू चालू असतं. तर यांचं थोडं याच्यामध्ये थोडं कवळं खोबरं असतं, कारण हे आधीच पडलेले थोडे. पण हे जे खालचे जे आहे हे वाळलेले व्यवस्थित, पण हे थोडे कच्चेच आहे. आता हे का झालेलं आहे, कारण मागे भरपूर वारं ओदन होतं, त्याच्यामुळं नारळाचे घस खाली पडलेले, त्याच्यामुळे हे असं होतं. आता ह्या फांद्या जर बघितल्या त्यांना पानं पण नाही राहिलेली, इतकं वारं होतं ना, त्याच्यामुळे ते पानं पण गायब झालेले. आणि हे नारळ भरपूर खाली पडत असतं. आता हे इतकं वरतून आहे, साधारणतः 2-3 ताळा इतकी हाईट आहे त्याची साधारणतः. तर तिथून हे इतकं डायरेक्ट खाली पडणार आहे. जर खाली कोणी जर असेल, गाय असेल, जनावर असेल, कोणी पण असेल, तर काय होईल असं विचार करू शकता तुम्ही. तर त्याच्यामुळे ना, हे नारळाचे झाडं घराजवळ लावू नका शक्यतो, चांगलं नाही. आमचे पण घराजवळच आहे, पण मग आम्ही जात नाही त्याच्या खाली, कोणी दुरूनच जातो. तर हे एक मला आवर्जून सांगायचं होतं. तर मी ना थोडं कामानिमित्त बाहेर गेलो होतो आणि येता येता थोडं ओलं होऊन आलो होतो. आणि त्याच्यानंतर लगेच हा असा पाऊस झाला होता. भरपूर दिवसानंतर असा पाऊस होतो आहे. म्हणजे पहिला पण झाला, पण इतका जोरात होईल असं मला वाटलं नव्हतं. हा भरपूर जोरात पाऊस चालू आहे आणि पाणी बऱ्यापैकी वावरामध्ये जिरतं आहे, त्याच्यामुळे वरती इतकं दिसत नाही आहे. तर आता शेजारी वगैरे आमच्या पण पेरण्या वगैरे झालेल्या आहे, त्याच्यामुळं हा पाऊस एकदम चांगला आहे त्याच्यासाठी, जेणेकरून की पीक एकदम भारी चांगलं उतरतील. त्याला उतार होणं आमच्याकडं असं म्हणतात. तर असा पाऊस चालू आहे साधारणतः. आणि ह्या पावसामध्ये ना, विजांचा कडकडाट भरपूर होतो आहे. दूरपर्यंत विजाचा आवाज येतो आहे. आणि सध्या शेतामध्ये पीक नसल्यामुळे ना, विजांचा आवाज थोडा जास्तच येतो बरं का. तर हे असं चालू आहे साधारणतः. भरपूर जोरात पाऊस आहे. आता पहिल्यापेक्षा जास्त वाढलेला आहे पाऊस. तुम्ही व्हिडिओमध्ये पण बघू शकता, पाणी जास्त तुंबलेलं आहे वावरामध्ये. तर असं हे चालू आहे. पावसामध्ये भिजल्यामुळं मी घरी आलो, कपडे वगैरे चेंज केले आणि आता परत कामाला बसलो होतो. आणि हा पाऊस इतका जोरात होता की खिडक्या वगैरे मला बंद कराव्या लागल्या, कारण खिडकीतून पाणी येत होतं. हवा पण होती थोडी, पण नॉर्मल होती, इतकी पण काही जास्त नव्हती. तर हे एक मला सांगायचं होतं तुम्हाला. जस्ट पाऊस झालेला आहे, अर्धा तास साधारणतः पाऊस चालू होता. इतकं पाणी तुंबलेलं आहे, म्हणजे असं दिसतंय तुम्हाला. हे जरी कमी दिसत असलं तरी इकडं बघा तुम्ही, इतकं भरलेलं आहे हा कोपरा. हे शेजारच्यांचं आहे आमचं, तर इथपर्यंत पाणी जमलेलं आहे. आणि ऊसामधून पण ते ऊस दिसतोय, त्याच्यामधून पण आमच्या शेतामध्ये पाणी येतं आहे. मी तुम्हाला झूम करून दाखवतो. सो हे बघा, इथून आमच्या शेतामध्ये पाणी चाललेलं आहे. तर इतका पाऊस झालेला आहे साधारणतः, जो की बऱ्यापैकी चांगला आहे. वाहतानी पाऊस म्हणता येईल याला. आणि आमच्या पेरणी वगैरे पूर्ण झालेल्या आहे आता, कंप्लीट. त्याच्यामुळं पिकाचा उतार वगैरे एकदम व्यवस्थित होईल. तर हे एक होतं, माझं काम चालू आहे. तर आता मी चाललो काम करायला.
वीज खूप कडकडली होती थोडा वेळा आधी. डायरेक्ट खतरनाक जवळच पडली असेल कुठंतरी, पण खतरनाक असतो विजेचा आवाज. गावाकडे थोडा जास्त जाणवतो विजेचा प्रकार. असं वातावरण आहे साधारणतः. आणि आज रात्री म्हणजे दुपारी तर पाऊसच झाला, रात्री परत पाऊस येईल असं वाटतंय. बघू आता. मला भरपूर दिवसानंतर मायग्रेनचा त्रास आज होतोय. सकाळपासून माझं डोकं दुखतंय आणि मी आता काम बंद केलेलं आहे. मेसेज टाकून दिला की आज मी लवकर काम बंद करतोय म्हणून. आणि आता चाललेलो आहे चक्कर मारायला. तर हा व्लॉग मी इथं एंड करतो. आशा आहे हा व्लॉग तुम्हाला आवडला असेल. जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय. चक्कर मार राहिली.